आज मला तुम्हाला काहीतरी सांगायचंय. हे जे गुलाबजामुनचं पॅकेट आहे ना, या पॅकेटची एक्सपायर डेट आहे जून 2026. थोडं हे प्रेमिक्स मला डाऊटफुल वाटलं म्हणून नीट चेक केलं तर याच्यामध्ये मला काय दिसलं हे पहा. एवढी मोठी आळी आणि एक नाही तर 2 ते 3 आळ्या होत्या ह्याच्यामध्ये आणि त्याच्यानंतर हे पीठ म्हणजे हे जे प्रीमिक्स आहे त्याला जाळी सुद्धा आली होती. आपण आपल्या लहान मुलांसाठी बनवतो, आवडीने बनवतो हे गुलाबजामुन. तर जेव्हा कधी तुम्ही प्रेमिक्स आणता असं ऐकतं तर नक्की एकदा चेक करत जा, कारण आपण आपल्या मुलांना जेवढं काही देतो ते चांगलं देण्याचा प्रयत्न करतो आणि कळत नकळत अशा बऱ्याच गोष्टी आपल्या मुलांच्या पोटात जातात, आपल्याला कळतही नाही. त्यामुळे नीट चेक करत जा एवढंच सांगणं होतं. इथे दुपारच्या चपात्या होत्या त्याच्या मी असे त्रिकोणी काप करून घेतले, म्हणजे मला इथे सँडविच बनवायचं होतं. बटाटा उकडून मी त्याला हळद मीठ तिखट लावून घेतलं होतं आणि ते असं चपातीमध्ये फिल केलं. त्याच्यानंतर वरती अजून एक चतकूर तुकडा म्हणजे चपातीचा एक त्रिकोणी भाग त्याच्यावरती ठेवला. आपण सँडविच बनवतो ना तसंच, पण एवढंच की इथे ब्रेड नव्हता, चपाती होती, त्याच्यामुळे थोडं हेल्दी. बैटल ऐसे ऊपर लेने के बाद फिर से नीचे गिरता है। अगर ऐसा बैटल हुआ तो फिर ये हम बना सकते हैं और ये परफेक्ट भी बैटल है। जिथे जिथे शूटिंग मध्ये मला अगस्त्य मदत करतो ना, त्याच्या बॅकग्राऊंडला त्याचा असं काहीच रेसिपी सांगणं चालू असतं. तर प्रत्येक ठिकाणी मी त्याचा आवाज घेऊ शकत नाही, पण त्याचा आवाज खरंच खूप गोड वाटतो अशा वेळेस जेव्हा मी एडिटिंग करत असते. सैंडविच को फूले बैटल में डुबा दिया है। अब ना ये जो सैंडविच है ना उसे डालने वाले हैं हम इस कढ़ाई में, ताकि वो बहुत अच्छा बने। ये लो डाल दिया, अब थोड़े देर बाद ही इसे निकालना है। आज या व्हिडिओमध्ये माझ्यापेक्षा जास्त तुम्हाला अगस्त्याच्याच आवाजामध्ये कळालं असेल तर नक्की सांगा आणि नक्की बनवून पहा. मुलांसाठी खूपच हेल्दी आहे. थोडं ऑइली असलं तरी सुद्धा खूप छान वाटलं, टेस्टला खूप छान झालं होतं. आणि ही मी चपाती डायरेक्ट अशी तळून घेतली होती, कारण चपाती तेलात टाकल्यावर कडक होते. म्हटलं बघूया कसं लागतंय हे सुद्धा एक ट्राय करून. पण खरं सांगते असं डायरेक्ट चपाती तेलात तळली की खूप ऑइली होतं आणि असं बेसन पिठामध्ये कोट करून टाकलं ना की खूप छान टेस्ट लागते. आणि आवाज तर तुम्ही ऐकलाच असेल. मस्त क्रिस्पी असे आपले चपाती सँडविच तयार आहेत. मुलांना तर खूप आवडले आणि हे जे आहे ना हे सुद्धा छान लागलं, पण ऍज कम्पेअर टू बेसन पिठाचे सँडविच जे बनवले होते ना त्याच्यापेक्षा एवढं काही खास नाही. तर तुम्ही नक्कीच बनवून पहा, मुलांनाही तुमच्या खूप आवडतील. कधीही इव्हनिंगला जर नाश्ता करायची मुलांना भूक लागली असेल तर पटकन झटकीपट होऊ शकतं हे. आणि अगस्त्याच्या रिएक्शन वरून तुम्हाला तर कळालंच असेल हे खूप छान झालं होतं. संध्याकाळी इथे मुलांना घेऊन ग्राउंडमध्ये आलो होतो. हा पौर्णिमेचा चंद्र आणि आम्ही आलो होतो दवाखान्यामध्ये, कारण बर्फीला थोडी सर्दी झाली होती. असो चला पटकन ती बरी होईल अशी आशा करते. आजचा व्हिडिओ इथे सेंड करते. पुन्हा भेटू. बाय बाय.